मी बुस्टर उमेश पाटील तुमच्या या 5वीच्या स्कॉलरशिपच्या पेपर विश्लेषणामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. चला आता जॉईन झाले का सगळे? व्यवस्थितरित्या बघा, मोबाईल चेक करा. मोबाईलवर व्यवस्थितरित्या तुम्हाला दिसतंय का चेक करा आणि मला सांगा, यस कमेंट करा. तसं मी पण पाहतो इथं व्यवस्थित आहे का स्क्रीन? ठीक आहे. यस, छान दिसत आहे बेटा, सगळं व्यवस्थित दिसत आहे. ठीक आहे. आपल्याला आता काय करायचंय, सुरुवात करायची आहे लेक्चरला. बघा आपण 5वीच्या स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने तयारी करत आहोत. ठीक आहे. परंतु आपल्याला सर्वात पहिले 5वीची स्कॉलरशिपची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेत नेमके कशा पद्धतीचे प्रश्न येतात तेव्हा आपण ह्या सिलेबसला हात लावू शकतो. सुरुवातीपासून आपण हे सुरुवात करणार आहोत, बरोबर आहे. प्रश्नपत्रिका आपल्याला कशा पद्धतीची येणार आहे, त्याची प्रॅक्टिस आहे का, तसे प्रश्न आहेत का, हे तुम्हाला मी सर्वप्रथम दाखवणार आहे. आता माझ्याकडे योगायोगाने ही इंग्लिश लँग्वेज मधली प्रश्नपत्रिका आलेली आहे, पण हरकत नाही, मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून देणार आहे. पुढच्या लेक्चरला तुम्हाला मराठीतलीच प्रश्नपत्रिका बघायला भेटेल. ते नॉर्मली बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते मराठीतून प्रेफर करतात. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात त्यावेळेस तुम्हाला मराठी मीडियम जर टाकलं तर दोन्ही प्रकारच्या प्रश्नपत्रिका भेटतात. इंग्लिश पण भेटते आणि मराठी पण भेटते, लक्षात ठेवा. हरकत नाही, आता तुम्ही फॉर्म टाकलेले असताल, बरोबर. चला, कोण कोण जॉईन झालं? यस, अनुष्का जॉईन झाली. अजून कोण जॉईन झालं रे बाप्पा? बेटा कोण झालं रे जॉईन? पटकन सांगा, तोपर्यंत मी इथली सेटिंग करून घेतो, आहे की नाही. चला आता बघा, सिंपल आहे मित्रांनो. आपण जे प्रश्नपत्रिका पाहणार आहोत 5वीच्या अनुषंगाने ही प्रश्नपत्रिका आहे. परीक्षेत आलेली ही प्रश्नपत्रिका आहे, लक्षात घ्या. परीक्षेत आलेली ही प्रश्नपत्रिका आपण हातात घेतलेली आहे. इंटेलिजंट टेस्ट नावाचा एक घटक आहे, तो घटकावर आपण बोलत आहोत. हे बघा, the net of cube shaped dice is given alongside if a dice is made by folding which of the shape it will. म्हणजेच काय झालेलं आहे, एक डायस आहे, आपण लुडो खेळतो ना, लुडो लुडो खेळताना बघा डायस असतो, हे तुमच्या समोर दिसतोय असा डायस आहे की नाही. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे डायस आहेत त्या डायस ओपन केलाय. डायसला किती असतात हे फेसेस, पृष्ठभाग 6 असतात. त्यांनी काय केलेलं आहे, त्याला ओपन केलेलं आहे. ओपन केल्यावर कसं दिसतंय हे त्यांनी दाखवलेलं आहे. आता ते ओपन केल्यानंतर कसं दिसतं हे दाखवलंय. त्यांचा प्रश्न आहे, त्याला जर बंद केलं इकडून 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 आणि हा टोपी वरून, मग ह्यापैकी कोणता डायस असू शकतो हे त्यांनी विचारलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ठोकळा जो आहे किंवा डायस आहे त्याचा नियम लक्षात घ्या दादांनो. नियम असा सांगतो, हा जो पृष्ठभाग आहे ह्या पृष्ठभागाच्या विरुद्ध हा पृष्ठभाग आहे, बरोबर. म्हणजेच 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 बघा, हे जे आहे हे एक डॉट, याच्या विरुद्ध 6 डॉट आहेत. किती डॉट आहेत? 6 डॉट आहेत. ठीक आहे, 6 डॉट आहेत. म्हणजेच इथं आपल्याला बघायचं आहे, त्या अनुषंगाने उत्तर निघणार आहे, लक्षात ठेवा. बघा आता इथं किती आहेत? 5 आहेत, तर 5च्या विरुद्ध 2 डॉट आहेत. 2 डॉट आहेत. याच्या विरुद्ध किती आहेत? 5. 1 2 3 4 5. उरलं किती रे? 4च्या विरुद्ध 7 आहे की नाही. 4च्या विरुद्ध 7. बघा आता 1 2 3 4 आणि याच्या विरुद्ध किती आहेत? सॉरी, 4च्या विरुद्ध 3. 1 2 3. आता सिंपल आहे मित्रांनो. यस, अनुष्का काय म्हणते? यस, बिलकुल बिलकुल. हा प्रश्नपत्रिका आज आपण आढावा घेणार आहोत. उद्यापासून आपण चॅप्टर वाईज जाणार आहोत. कसं जाणार आहोत? चॅप्टर वाईज. समजा लागले? यस. आता बघा, याच्यापैकी आपल्याला शोधायचंय. सिंपल गोष्ट मित्रा, 1च्या विरुद्ध कोण आहे? 6 आहेत. 2च्या विरुद्ध कोण आहेत? 5 आहेत. 3च्या विरुद्ध कोण आहेत? 4 आहेत. बघा 3च्या विरुद्ध 4 आहेत. ते शेजारी कुणी आलंय का? असं नाही. आता सिंपल आहे, याला सोडून देऊ, आपण पुढे सरकू. 1च्या विरुद्ध 6 आहेत आणि 4च्या विरुद्ध सॉरी 4च्या विरुद्ध किती आहेत बेटा? 3 आहेत. लक्षात यायला लागले? 3 आहेत. आता बघा इथे 2च्या विरुद्ध किती आहेत? 5 आहे. इथं पण तसंच इथं बघायला भेटतंय. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय? विच ऑफ द फॉलोइंग शेप विल इट डेफिनेटली नॉट रिझेंबल. नॉट विचारलेले, नाही नाही विचारलेलं आहे, म्हणजे कोणता शेप तसा भेटणार नाही. मी तुम्हाला काय बोललोय समजून घ्या पुन्हा एकदा. ते विरुद्ध असतात, ते विरुद्ध असतात, ते शेजारी असतात का? नाही. लक्षात घ्या. मग आता मला सांगा, 1च्या विरुद्ध 6 आहे, 6 शेजारी आहे का 1च्या? नाही. 2च्या विरुद्ध 5 आहे, 2च्या शेजारी 5 आहेत का पहिल्या याच्यात? नाही.
परत 3च्या विरुद्ध 4 आहेत, 3च्या शेजारी 4 आहेत का नाही, हा बरोबर ठोकळा आहे. ठीक आहे. तसंच दुसरा सुद्धा बरोबर ठोकळा आत्ताच पाहिला आपण. आता तिसऱ्याकडे वळूया. बघा 2च्या विरुद्ध कोण आहे, 5 आहे. ठीक आहे. पण इथं काय दाखवलेलं आहे, 2च्या शेजारी 5 आहे. हा चुकीचा ठोकळा आहे. हा चुकीचा ठोकळा आहे. विरुद्ध पाहिजे ना. तो विरुद्ध असेल तो दिसणार नाही. 2च्या विरुद्ध म्हणजे ह्या साईडला 5 पाहिजे, तो दिसणारच नाही. लक्षात यायला लागले. सेम इकडे आपल्याला बघायचं आहे. बघा 1च्या विरुद्ध कोण आहे मित्रा, 6. शेजारी 6 आहेत का, नाही आहेत. ठीक आहे. बघा 2च्या विरुद्ध कोण आहे, 5 आहे. 2च्या शेजारी 4 आहेत, 5 नाही आहेत. आणि 4च्या विरुद्ध 3 आहेत. 4च्या विरुद्ध 3 कुठे दिसतोय का नाही, म्हणजे हा पण बरोबर आहे. आपल्यासाठी आपल्या उत्तरासाठी पर्याय क्रमांक किती बरोबर आहे दादा, 3 बरोबर आहे. किती बरोबर आहे, 3. समजायला लागले. यस. पुढे सरकू आता. आता हे बघा, हे पुस्तकातलंच आहे. हे काय मी माझ्या मनानं टाकलंय का, नाही. हे पुस्तकातलेच प्रश्न आहेत ना, पण परीक्षेत आलेले प्रश्न आहेत ना. आतापर्यंत तुम्ही काय पाहिलं, नवोदयची परीक्षा होती 13 तारखेपर्यंत, नवोदयचं पाहिलं तुम्ही. हे पुस्तकातलंच आहे ना राजा, लक्षात घ्या. ओके. यस. आता पुढे सरका. प्रश्न काय विचारला आहे, मिरर इमेज ऑफ इच. आता काय विचारलेले बघा, सिलेक्ट द मिरर इमेज ऑफ इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स फिगर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. काय काढायचंय, मिरर इमेज. आपल्या आरशातली प्रतिमा पाहायची आहे. आरशात उलट दिसतंय, लक्षात ठेवा. आरशात कसं दिसतंय, उलट. पण एक लक्षात ठेवा, जे सिमेट्रिक असतंय ना ते उलट दिसत नाही. सिमेट्रिक असतंय का, ते उलट दिसत नाही. समजा उदाहरणार्थ मी असं जर म्हटलं एच एच आणि हे आरशात पाहिला, आरशात उलट दिसेल का, नाही ना. जसाल तसं का, जर याचला मी व्हर्टिकली कापलं, डावी बाजू आणि उजवी बाजू सेम दिसते, म्हणून ते उलट दिसत नाही. पण याच्या जागेवर मी जर पी घेतलं, पी पी बघा, तिला जर व्हर्टिकल कापलं मी, तिला जर व्हर्टिकल कापलं, समजून घ्या ती उलटा दिसणार. कारण डावी बाजू आणि उजवी बाजू सेम नाहीये, सिमेट्रिक नाहीये. लक्षात यायला लागले. यस. आता बघा पुढे 295. आता काय पाहायचंय, 295 डेफिनेटली 2 उलटे दिसणार आहे. बरं 5 कसे दिसतील, एक आता आपण एक कोक काढून घेऊ. बघा 5 असा दिसणार आहे इथून जवळ. हा 5 उलटा आहे, बरोबर आहे, हा नाही येणार. हा 5 बरोबर आहे, जसा मी काढलाय. आता पुढे सरकूया. 9 पण उलटा दिसणार आहे. 9 असा दिसायला पाहिजे, करेक्ट आहे. बरं हे तर 6 दिसायला लागलाय, 6 नाहीच येणार आहे. ठीक आहे. हा 9 सरळ पद्धतीने दिसतोय, आपण नाही येणार आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर यायला पाहिजे, कारण 9 उलटा आहे. पुढचं चेक करायची गरज नाही. लक्षात यायलंय. पुढचं चेक करायची गरज नाही. यस. JNV पेपर उद्या सॉल्व्ह करू आपण ते. ठीक आहे, उद्या सॉल्व्ह करू. चलो. क्राय, CRY क्राय, हे कसं दिसेल रे, पर्याय क्रमांक सांगा पटकन. क्राय कसा दिसेल, बोला. सी उलटा दिसेल ना, सी उलटा दिसेल. सी उलटा दिसेल किंवा वाय सरळ दिसणार आहे. त्या आरशापासून वाय जवळ आहे, तर हा असू शकतो. ठीक आहे. सी इथं सी दिलेला आहे, इथं वाय आलेला आहे ना, हा असू शकतो. सी जवळ आहे, नाही चालणार. सी जवळ आहे, नाही चालणार. सी जवळ आहे, नाही चालणार. पर्याय क्रमांक 1, जास्त चेक करायची पण गरज नाहीये. लक्षात आलं. CRY, आर उलटा दिसेल ना. समजा हा वाय इथं आहे, ठीक आहे, वाय इथं आहे, म्हणजे पहिला वाय येणार, मग आर येणार उलटा, मग सी येणार. लक्षात या. पर्याय क्रमांक 1 सोपं प्रश्न आहे, परीक्षेत आलेला प्रश्न आहे. माया मनाने देतोय का मी, नाही. लक्षात ठेवा. उत्तर द्या तुम्ही, उत्तर द्या. पुढे सरकू आता, पुढे सरकू. आता बघा हे मराठीत आहे. मी तुम्हाला बोललो ना, मराठी मीडियमचा जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचा ऑप्शन निवडला, मराठीत पण भेटतो आणि इंग्लिश मध्ये पण भेटतो. आता सेम प्रश्न आहे, तो मराठीत आहे खाली. आता आपण मराठी आता घ्यायची गरज नाही, कारण इंग्लिश मध्ये पाहिला आता आपण. आता पुढे सरकू. सिलेक्ट द वॉटर इमेज. आता पाण्यातील प्रतिमा शोधायची. पाण्यात आपण बघतो का, पाण्यात कसं दिसतंय ते शोधायचं आपल्याला. ठीक आहे, समजा लागले मी काय बोलतोय. चला, प्रश्न क्रमांक 29चं उत्तर सांगा रे, काय असेल. प्रश्न क्रमांक 29चं उत्तर चला सांगा पटपट पटपट. पाण्यातील प्रतिमा सिंपल आहे राजाओ. हा पी जो आहे, पी उलटा दिसेल, ओ जसाल तसा दिसेल. ओबी सारखा दिसेल, ओबी. चला ओबी वाला कुठे आहे, ओबी. हा दिसेल का, हा तर सर्कल नाही आहे, हा कॅन्सल. ओपी, पी सरळ आहे, हा पण कॅन्सल. ओबी,
पण ओबी म्हणजे पहिल्या किंवा चौथ्यापैकी बरोबर कोणतं तरी असणार आहे. बरं, ओच्या वर कोण आहे? ह्या पीच्या वर कोण आहे? ट्रायंगल आहे. ट्रायंगल कसा दिसेल? उलटा. मग आता पहिल्या आणि चौथ्यामध्ये ट्रायंगल आहे का? आहे, बरोबर आहे. बरं, आता हरकत नाही. आता एल कसा दिसेल? एल बरोबर आहे, एल असा दिसायला पाहिजे. कुठे? पहिल्या याच्यात आहे का एल सरळ आहे? नाही चालणार. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. एल उलटा आहे. एल उलटा आहे. म्हणजे बघा, खूप बारकाईने एक 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 ऑप्शन एलिमिनेशन मेथड म्हणतो आपण. जसं आपण बघा शर्ट चेक करायला जातो, 4 शर्ट तो दुकानदार आपल्याला दाखवतो. आपल्याला एका शर्टचा कलर आवडत नाही, दुसऱ्या शर्टचं कॉलर आवडत नाही, तिसऱ्या शर्टचं बटन आवडत नाही. उरलं काय? एकच शर्ट ना, मग तेच घ्यायचं. सेम आपल्याला इथं तसंच घ्यायचंय. लक्षात यायला लागले? हा. पाण्यातील प्रतिमा हे बघा, ओ टी चौथं, हा यल त्रिकोण उलटा. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. चला पुढे सरकायचं का? येस. आता बघा पुढचा प्रश्न. अतिशय सोपे प्रश्न येतात, फक्त बारकाईनं लक्ष द्यायचंय तुम्हाला. लक्षात ठेवा, बारकाईनं लक्ष द्यायचंय. चला सांगा बरं, याचं उत्तर काय आलं पाहिजे? बारकाईनं उत्तर द्यायला पाहिजे. बर, फक्त स्कूलिंगसाठी मी एक ऍप तयार केलेलं आहे. सॉरी, एक युट्यूब चॅनल तयार केलेलं आहे. ठीक आहे, ब्रेन बुस्टर नावाचं. ते तुम्ही सबस्क्राईब करायचंय. म्हणजे स्कूलिंग लेवलवर जे जे असेल, तुमचं स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, आहे की नाही, वेगवेगळे कोणतेही तुमचे पेपर्स असतील स्पर्धा परीक्षेचे, त्याचं विश्लेषण, त्याचा अभ्यास तुम्हाला कशामध्ये भेटेल? तुम्हाला भेटणार आहे त्या स्कूलिंग लेवलच्या, कशावर भेटेल? स्कूलिंग लेवलच्या युट्यूब चॅनलवर. त्याच पद्धतीनं 9वी आणि 10वीचं पण कदाचित आमच्याकडे टीम आहे, ती टीमचं बोलणं चालू आहे. 9वी आणि 10वीचं पण कदाचित तुम्हाला विश्लेषण ते अकॅडमिक आहे ते भेटू शकतं. समजायला लागले? म्हणून त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचंय. तर सांगा त्याचं उत्तर काय यायला पाहिजे रे? 6671. पर्याय क्रमांक 3 आले का? प्रयागनं उत्तर दिलं पर्याय क्रमांक 3. उत्तर देत असताना क्वेश्चन नंबर टाका रे. होय, क्वेश्चन नंबर टाका. असं 30चं किती? 3 असं टाका तुम्ही. तर जर टाकलं असेल तर मला कळत नाही तुम्ही कोणत्या क्वेश्चनचं आन्सर टाकलेलं आहे. ठीक आहे, 61. आता 1 उलटा दिसणार आहे, हा असा उलटा 1 दिसणार आहे. आता 1 कुठं उलटा दिसतोय का? यस, दिसतोय, पण ह्या साईडला दिसतोय, आपल्याला ह्या साईडला पाहिजे, हा कॅन्सल. 1 उलटा दिसतोय, ओके ओके ओके. 1 सरळ आहे, हा कॅन्सल. म्हणजे पहिला, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्येच आपल्याला बरोबर आहे. आता बघा दोघांमध्ये जर पाहिलं तर 7 7 सारखेच आहेत, 1 1 सारखेच आहेत. आता काय चेक करायचंय तुम्हाला? 6 कसा दिसेल सांगा? पाण्यातील प्रतिमा उलटा दिसेल, 9 सारखा दिसेल तो थोडक्यात. ठीक आहे, उलटा. हा कॅन्सल. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. समजलंय का? यस. चलो, सिस्टमॅटिक उत्तर काढायचे. पुढे सरकूया. आता बघा, यांनी दिलेलं आहे अॅनालॉजी. याला म्हणतात अॅनालॉजी. अॅनालॉजीचा अर्थ कळतो का रे? पहिल्याचं दुसऱ्या सोबत जे रिलेशन आहे, तिसऱ्याचं चौथ्या सोबत रिलेशन घ्यायचंय. पहिल्याचं दुसऱ्या सोबत, तिसऱ्याचं चौथ्या सोबत. लक्षात यायला लागले? यस. आता बघा, देवराई, हा देवराई हे महाराष्ट्रामध्ये, तर शरणावन हे कुठे असा त्यांचा प्रश्न आहे. देवराई, चला कमेंट करा बरं. देवराई हे महाराष्ट्रात आहे, तर शरणावन हे कुठे आहे सांगा पटपट पटपट. याच्यासाठी तुम्हाला जनरल नॉलेज माहित असणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. चला कमेंट करत चला रे. शरणावन सांगा. चला सांगा. DK बॉस, हु इज दिस? चलो, मध्य प्रदेश. शरणावन काय यायला पाहिजे? मध्य प्रदेश. त्याचं उत्तर यायला पाहिजे मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेशात आहे, हे लक्षात ठेवा. काही त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनची गरज नाही, तुमच्या जनरल नॉलेजची आवश्यकता आहे तिथे. चलो आता पुढे सरकूया. आता
मला नाही समजलं प्रयाग, तुला काय विचारायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित विचार, मी तुला आन्सर करू शकतो. बघा अॅनालॉजी आहे, पुन्हा एकदा प्रश्न काय अॅनालॉजी आहे. अॅनालॉजी म्हणजे ही आकृती बघा, ही आकृती जी आहे ना दादा, ही आकृती याच्या सोबत आहे. ठीक आहे, ही आकृती याच्या सोबत आहे म्हणजे त्याचं काहीतरी रिलेशन दाखवलेलं आहे. तसंच रिलेशन तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीचं चौथ्या क्रमांकासोबत आपल्याला दाखवायचंय. सांगा काय उत्तर येऊ शकतं. बघा याचं जे तोंड आहे, याचं जे तोंड आहे ना, हे शेपटी तोंड उलट झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, असं आहे तर असं झालेलं आहे. करेक्ट आहे. सेम तसंच यायला पाहिजे इकडं गोलचं. गोलचं बघा असं अंडाकृती आहे, अंडाकृतीला शेपटी जायला पाहिजे, अंडाकृती हा शेपटी जायला पाहिजे. बरोबर आहे. आता मधलं बघा, मधलं बघा. आता हा काळा भाग आहे ना इकडचा, अर्धा काळा भाग बरोबर आहे, त्याला उलटा गेला, हा अर्धा काळा भाग आहे बरोबर आहे. वरती पांढरा भाग होता का तो खाली आलाय, लक्षात घ्या इकडे. तसंच इकडे तसंच करावं लागेल ना राजा आपल्याला, बरोबर आहे की नाही, आहे की नाही, बरोबर आहे की नाही. सेम टू सेम तसंच करावं लागेल. म्हणजे हा जो भाग दाखवलेला आहे हा असा चौकोनच येणार आहे, काय चौरसच येणार आहे. परंतु आता लक्षात घ्या, हा भाग उलटा केल्यानंतर, तो भाग तिकडे केल्यानंतर तो पांढरा भाग आहे तो वर जायला पाहिजे. काय हा काळा भाग इकडून इकडचा जो आहे हा भाग वर जायला पाहिजे, हा काळा भाग जसाल तसा यायला पाहिजे. असं कुठं आकृती आहे का सांगा, अशी आकृती कुठं आहे का, आहे का, आहे का, आहे का, आहे का सांगा. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे बरोबर प्रश्न, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. बघा हा जो काळा भाग आहे, हा काळा भाग इकडचा काळा भाग जसाल तसा आहे, पण हा जो खाली काळा भाग होता खाली, हा हा तो वर जायला पाहिजे. वर जायला पाहिजे. चलो समजला. यस. प्रयाग तुला काय प्रश्न विचारायचा होता, कोण दोस्त आहेत, लॉंग फॉर्म सांग त्यांचा. चलो आता बघा याचं सांगा उत्तर काय आहे. याचं उत्तर सांगा काय आहे. पर्याय क्रमांक किती असेल, 33चं. 33चं किती असेल सांगा. चलो सांगा पटा पटा. बघा आता फक्त पोझिशन चेंज झालेल्या आहेत राजा होती ते, पोझिशन्स चेंज झालेल्या आहेत. बघा इथं किती बॉल होते, 1 2 3 4 5 वरती गेले, 1 2 3 4 4 झाले, 1 2 3 4 5 6 7 नाही 4 आणि 3 7 खाली आले, 1 2 3 4 5 6 म्हणजे एक कमी झाला. इथं पण एक कमी झाला, इथं पण एक कमी झाला. परत हे चंद्र, अर्धा चंद्र 2 होते, इकडे होता, इकडे आला 2 एक कमी झाला. हे 6 आहेत, इकडे गेले 5च राहिले. म्हणजे आदला बदली झाली आहे, आदला बदली झाली आणि त्यांचा एक एक आकृती कमी झालेली आहे. बघा आता इकडे तसंच आहे. किती स्टार आहेत, 1 2 3 4 5 6 7 6 स्टार होणार कुठं, या पोझिशनला. या पोझिशनला 6 स्टार कुठं दिसत आहेत का चेक करा आता. बघा ही आकृती तर येणार नाही, ही आकृती वेगळीच आहे, त्यांनी इकडून काढलेला आहे. वर वर स्टार दाखवलेत, वर नाही या साईडला यायला पाहिजे, म्हणजे ही कॅन्सल. हा ही कॅन्सल. आता 6 यायला पाहिजेत, किती यायला पाहिजेत बघा. बघा मित्रांनो 1 2 3 4 7 आहेत, एक कमी होणार 6 यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 येऊ शकते, हा येऊ शकते, शक्यता आहे, येऊ शकते. ठीक आहे, येऊ शकते. आता बघा 1 2 3 4 4च आहेत ना, कॅन्सल. 1 2 3 4 5 5 आहेत, 6 यायला पाहिजे, ही पण कॅन्सल. पर्याय क्रमांक जो काही आहे तो हा आहे, हे लक्षात ठेवा. तो काही आहे तो हा आहे. यस. चलो समजलं. पुढे सरकू, आता पुढे सरकू. बघा इथं पण अॅनालॉजी आहे मित्रांनो. अॅनालॉजी काय सांगते बघा. आता काही लोक लोक काय लावतील, सर 11 आहेत ना, ह्या 11वर 1 शून्य दिलाय, ह्या 13 आहे ना तर 13वर 1 शून्य द्या, 130 झाले. लॉजिक बरोबर आहे मित्रा तुझं, लॉजिक बरोबर आहे, पण पर्याय आहे का, पर्याय नाहीये, हे कॅन्सल, हे कॅन्सल. आता काय करावं लागेल, 11चा वर्ग येतो का, 11चा वर्ग बरोबर. काय करायचं, 11चा वर्ग करायचा, किंवा 11चा वर्ग जर केला त्याच्यातून 11 वजा केले, 121 वजा 11 उत्तर येते 110.
तर ते 110 किंवा किंवा 11 आहेत ना, 11 हे 11 हा 11 गुणाकारामध्ये 10 किती झाले रे 110 म्हणजे 11च्या अगोदरची संख्या बरोबर. तसंच त्या 13च्या अगोदरची संख्या 13च्या अगोदरची संख्या 12 आहे. गुणाकार करा 13 दुनी 26 साला 2 13 1 13 2 15 156 उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 या दोन्ही पैकी एक किंवा 13चा वर्ग करा काही प्रॉब्लेम नाही. 13चा वर्ग वजा 13 करा उत्तर 156 यायला पाहिजे. ठीक आहे समजा लागले मी काय सांगतोय तुम्हाला. यस आता बघा पुढे सरकू असं अॅनॉलॉजीचे जे आहेत ना अॅनॉलॉजीचे उत्तर यायला पाहिजेत लक्षात ठेवा मित्र. ठीक आहे अॅनॉलॉजीचे असे उत्तर यायला पाहिजे. सांगा बरं काय येऊ शकतं उत्तर आता. सांगा काय येऊ शकतं. चलो फटाफटा सांगायचं. 5/9 19/14 बरोबर 4/7 मग काय यायला पाहिजे उत्तर ते सांगा. सांगा लवकर. काही लोक विचार करत बसतील बघा वेगवेगळं. मी आता याचं उत्तर सांगणार नाही तुम्हाला. हे होमवर्क म्हणून असणारा हा शेवटचा प्रश्न आहे आजच्या सेशनचा. तुम्हाला हिंट देतो वेगवेगळ्या पद्धतीनं कशी विचार करायची. ओके बघा दादाओ लक्षात घ्या. काही लोक विचार करतील सर 5 चोक 20 आहे की नाही. काही लोक विचार करतील 5 चोक थांबा येऊ. काही लोक विचार करतील सर 5 त्रिक 15 हे पण येऊ शकतं आहे की नाही. 5 चोक 20 येऊ शकतं 20 वजा 1 असं येऊ शकतं बरोबर आहे. 5 चोक 20 4 चोक 16 16 वजा 1 17 17 आहे का रे ऑप्शन मध्ये कुठंच नाही. म्हणजे ही ट्रिक्स तुझी काहीच कामाची नाही लक्षात ठेव काहीच कामाची नाही. काही लोक काय करतील सर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पाहू का असं करून पाय ना. 9 दुनी 18 प्लस 1 19 7 दुनी 14 प्लस 1 15 आहे का कुठं कुठंच नाही. लक्षात यायला लागले. अशा पद्धतीनं जर चेक केलं तुम्ही उत्तर तुम्ही काढू शकतात काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे हे तुम्हाला मी होमवर्क म्हणून देतोय लक्षात ठेवा. याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय सांगायचंय आणि मग बरोबर आहे का नाही ते चेक करणार. समजायला लागले. आजच्या ह्या सेशन मध्ये आपण इथंच थांबत आहोत. तुमची रजा घेत आहोत. जय हिंद.